सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हे शरीर हा नरदेह आपल्याला देवाला भजना करता दिलाय, पण याचा एक एक पार्ट देवाला न बसता आपण दुसरीकडे त्याचा उपयोग करत असतो. मोबाईलवरती किती तास बोलावं महाराज, इतका स्टॅमिना आहे काय काय माणसाचा मोबाईलवरती बोलण्याचा. बाथरूम मध्ये मोबाईल, विश्वासच नाही. आणि हे खऱ्या अर्थाने मीडियावाल्यांना कळालं बरं का, ज्यांच्या मोबाईल कंपन्या आहेत हे त्यांना कळालं की या जगामध्ये आस्तिक कोणीच नाही, नास्तिक मला म्हणायचं नाही, इमानदार कोणीच नाही. म्हणून प्रत्येक मोबाईलला कोड आहे. किती वेळ मोबाईलवरती बोलावं महाराज. मोबाईलमध्ये काही काहींना भानच राहत नाही. आता तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगते, मोबाईलमुळे माणसाला भान राहत नाही किती वेळेस बोलतोय. एक जण बायकोला सारखा लग्नाच्या अगोदरच बोलायचा, व्हॉट्सअपवरती बोलायचा बिचारा, डार्लिंग जेवली का, जानू झोपली का. व्हॉट्सअपवरती ती पण फास्ट चॅटिंग करून पाठवायची महाराज तिकडून. असं महिनाभर चाललं यांचं बोलणं, 1 महिनाभर. घरचे कंटाळे, ते म्हटले जाऊ दे, मुहूर्त नसला जरी, घरचे म्हटले मुहूर्त नसला जरी यांचं लग्न लावून द्या म्हटले. घरच्यांना माहीत होतं गिऱ्हाईक कसं आहे म्हणून. लग्न लावून दिलं. मंदिरामध्ये काय बोलली नाही महाराज. बिचारी पहिल्या रात्री मस्त घुंगट घेऊन आली. त्यांची ती पहिली रात्र, बेडवरती बसलेला हा बिचारी दूध घेऊन आली. दूध घेऊन आल्याच्या नंतर किती आनंद, जसं काय अमृताचा प्याला आणलाय तिने. दूध बाजूला ठेवलं आणि मोठ्या नवऱ्याने प्रेमाने प्रश्न केला, डार्लिंग आपलं नवीन लग्न झालंय, कोणी जम्मूला जातंय, कोणी काश्मीरला जातंय, कोणी देहरादूनला फिरायला जातंय, कोणी कुठं कुठं फिरायला जातंय, तुला कुठं जावं असं वाटतं. जी महिनाभर व्हॉट्सअपला चॅटिंगवर बोलत होती, एकदाही फोनवर बोलली नाही, ती राहिली म्हणली मनानं आपण जम्मू ताजमीरला फिरायला जाऊ म्हटली. आता लेट कळालं महाराज तुम्हाला. बोलण्याचे फायदे सुद्धा आहेत बरं का. बोलत जा अगोदर, एखाद्या वेळेस तरी बोलत जा. हां, मोबाईलचं इतका कधी कधी महाराज कळत नाही आपण कुठं बसलेले आहेत. रस्त्याने जरी माणसं चालले ना, आपण आवाज दिला आणि ते सरळ निघून जातात येड्यासारखं. पहिले येडे निघायचे बघा तसे, आता मोबाईलवरती माणसं सरळ निघून जातात. एक जण बहिर दिशेला गेलं टमटम घेऊन, आता आले ते 12,000चे. आता काही लय हुशार आहे महाराज, त्यांनी मोदीला फसवलं आणि रोज बाहेर बहिर दिशेला गेला. मोबाईलच्या नादामध्ये फेसबुकवर घेत गेला. आता शेअर चॅटवर आला. बहिर दिशेला गेला, बसला, त्याचा कार्यक्रम झाला. मोबाईल हातातच आहे. मोबाईलच्या नादामध्ये शेजूळ महाराज, मोबाईलच्या नादामध्ये या बात्राने तोंडच धुतलं, घरी आला. तुमच्या लक्षात आलं म्हणजे बस झालं. ही वाणी आपल्याला चांगलं बोलण्याकरता दिली आहे, भजन करण्याकरता दिली आहे. 1957 साली गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन वज्रा स्टेशन मुंबई या ठिकाणी झालं. आणि बाबांनी कीर्तनात सांगितलं की माणूस बोलून जातो पण चूक मात्र लक्षामध्ये येत नाही. कधी कधी आपण बोलतो पायात चप्पल घाला किंवा पायात बूट घाला, अर्थात पायात बूट न घालता आपण पायच बुटात घालतो. पायात बूट घालतो का आपण? डोक्यात टोपी घाला. डोक्यात टोपी की टोपीत डोकं? टोपीवाले बोला, काचच घातली, टोपीत डोकं. बोलता बोलून जातो. अजून सांगू, त्यावेळेस गाडगे महाराजांनी एक दृष्टांत छोटासा सांगितला होता. आई वडील जेवत असताना 5 वर्षाचा मुलगा रडायला लागला. बापाने सांगितलंय त्याला पाळण्यामध्ये टाक. हिने टाकलं आणि तो मुलगा जास्त रडायला लागला. ती म्हटली हे बघा, तो काही पाळण्यामध्ये झोपत नाही, तो जास्त रडतोय. तिने मांडीवरती घेतलं बाळ. परत बापाने आवाज दिला, त्याला पाळण्यात टाक. ती म्हटली तो पाळण्यात झोपत नाही. त्या पोराचा बाप म्हटला तो कसा झोपत नाही, त्याचा बाप झोपण म्हटला. तुमच्या लक्षात येत असेल तर ठीक आहे. माणसं बोलून जातात, विचार करत नाही. बोलण्यापूर्वी विचार केलेला चांगला. म्हणून जगण्यापूर्वी या वाणीने नामचिंतन केलेलं चांगलं, म्हणजे जगण्यात मजा येईल. सदा नाम घोष करू हरी कथा. चला आपण हरिकथा करू, नामचिंतन करू. तुकोबाराय म्हटले करू, लोक म्हटले काही हरकत नाही करायला, पण मला सांगायचा
फायदा काय तेने सदा चित्ता समाधान. तुकोबरायला असंही म्हणता आलं असतं की तेने सदा डोक्या समाधान. कधी कधी माणसं म्हणतात ना डोकं शांत राहत नाही, सगळे अवयव शांत राहतात, फक्त मन शांत राहत नाही. महाराज बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे. चांभारवाडी या गावामध्ये उत्कृष्ट असा भक्तिमय वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 50 वर्ष पूर्ण होत आहे. हा सप्ताह होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे कीर्तनं नाही घेता आले, करता आले, तरीही नाम सप्ताह तुम्ही केला. खऱ्या अर्थाने परमार्थाचं सार जर काय असेल तर ते नामचिंतन आहे बघा. आजचा पहिला दिवस आहे. अनेक जण म्हणतात की पत्रवाळी वाढायची मग पहिल्या दिवशी, नंतर पदार्थ येतात. पण मी याच्या उलट थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. पहिला दिवस म्हणजे पत्रवाळी नाही, तर पहिला दिवस सगळ्या सप्ताहाचं सार आज आहे. 7 दिवस आपण ऐकणार आहोत. नामचिंतन केलं पाहिजे. का करावं, का केलं पाहिजे, आज ते आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. भगवंताचं नामचिंतन सर्व ग्रंथाचं सार आहे, परमार्थाचं सार आहे. म्हणून आज ते नामचिंतन मोठ्या मोकळ्या मनाने करायचे. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की सगळ्यांनी टाळी वाजवायची, भगवंताचं नामचिंतन करायचे. खऱ्या अर्थाने 2 वर्ष पूर्ण होत आहे या कोरोनाला. महाराज फार अवघड परिस्थिती, बिकट परिस्थिती आपण सगळे भोगतोय. जगावरती आलेले हे महान असं संकट आहे आणि महाराष्ट्र ही पुनीत आणि पावन झालेली भूमी आहे. खऱ्या अर्थाने संकटामध्ये सुद्धा आपल्याला परमार्थ करायचा. आपण थांबू शकत नाही, आपण थांबू शकत नाही, आपणही थांबू शकत नाही. तुमच्या लक्षात आलं म्हणजे बरं आहे. आपला परमार्थ आपल्याला उचलून इथपर्यंत घेऊन येतो की नाही बाबा कीर्तनाला गेलं पाहिजे, असा दृढ विश्वास आहे. महाराज या गावाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं असं मला वाटतंय. एवढ्या संकटामध्ये तुम्ही हा सप्ताह ठेवला. या सर्व माऊलींच्या लेकराला तुम्ही इथं बोलवलंय, आमच्या सारख्याला संधी दिली. 2 वर्षामध्ये हरवल्यासारखं झालो आम्ही. परत या स्टेजवरती उभा राहावं हे स्वप्न पाहतोय आम्ही. कीर्तन बंद झाले, सवय असली ना महाराज, पडिले वळण इंद्रिया सकळ. एखाद्या वारकऱ्याला तुम्ही गोदडीमध्ये झोपी घाला आणि मंदिरावरती भजन चालू असू द्या, तो बिचारा तिकडंच पावल्या खेळतो, गोदड्या पाडतो, पण पावल्या खेळणं थांबत. वारकऱ्याची निष्ठा आहे महाराज. आज खऱ्या अर्थाने तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. हा कार्यक्रम तुम्ही नियोजन केलेला आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातून आलेली सर्व मंडळी, भजनी मंडळ, सर्वांना मी प्रथम धन्यवाद देते. कीर्तन ऐकणं मी नेहमी सांगत असते, हे भाग्यवंताचं लक्षण आहे. मी भाग्यवान या शब्दावरती जास्त बोलणार आहे, कारण इथं बसलेले आपले शेजूळ महाराज, त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की वारकरी हा भाग्यवान असतो. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमी आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. साक्षात भगवंताचे भक्त तुम्ही आहात, म्हणून तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी पहिला दिवस आहे, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आहे. काय गोड चाल गायली महाराज, अंगावरती शहारी उभा राहिलेत बरं का. प्रत्येकाला वाटत होतं की टाळी वाजवावी, पण तुमच्या चालीमध्ये ते टाळी वाजवायचे विसरून गेले, मला असं वाटतं. हो ना, हो ना. वाटत होतं ना टाळी वाजवावी, टाळ्या झाल्याच पाहिजे या चालीसाठी, असं वाटत होतं ना. बोलत चला ना, आम्ही आंधळे तुम्ही बहिरे आहे का. मी असं बोलत नाही, पण बोलावं लागतं पहा. मग वाटत होतं ना मृदंग वाजतोय, धड 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 आवाज आला की काळजाचे ठोके वाढतात महाराज. असं वाटतं की उठावं नाचावं. वारकऱ्याला वाटतं बरं का. वाटत होतं ना टाळी, तर मग चालीसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. टाळी या करता, कारण गायन करण्याकरता
मृदंग कळण्याकरता रसिक पाहिजे नाही का महाराज? रसिक पाहिजे, रसिकालाच ते कळतं. माणसाला जर चव माहीत असली तर माणसं आवडीने खातात. मग ते वडापाव असू द्या नाही आणखी कुठला पदार्थ असू द्या. म्हणून या ठिकाणी तुम्ही रसिक आहात, ज्यांची सुंदर अशी पहिली चाल झाली आमचे ओंकार महाराज जगताप. खूप गोड स्वभाव आहे आणि मी नेहमी सांगत असते बरं का महाराज, संप्रदायामध्ये माणसं नम्र असावेत, नम्री नसू नयेत. नम्र स्वभाव आहे. खऱ्या अर्थाने आमच्या आळंदीमध्ये ढाण्या वाघाचे महाराज आवाज आला. हा, कोणतीही लेडीज तुम्ही इथं आणा, नात खुळा आहे, मोकळ्या मनाने जरा. याचे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच वारकरी संप्रदायामध्ये आणि मराठवाड्याचं भूषण उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाची आतुरतेने वाट पाहतात महाराज आम्ही बरं का. आमचे संतोष महाराज वाघाचे महाराज ते सुद्धा. खूप गोड आवाज आहे महाराज, ऐकत राहावं असं वाटते. तुमच्या गावामध्ये आम्ही नवीनच आहे, तुमचा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आमचे हे अभिमन्यू महाराज आंधळे. खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटलं असं ताईने रूपाची चाल नाही म्हटली, रामकृष्णारी नाही म्हटलं. आमचं ठरलेलं आहे सारखंच दमलं पाहिजे, म्हणजे कोणीच कानायचं नाही बा. कोणी जर म्हटलं महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुमचं गायन चांगलं आहे, तुम्ही का कार्यक्रम करत नाही, तर ते म्हणतात मला तिचे कार्यक्रम असतात ना. मग माझं असं म्हणणं आहे, हे जरी माझे कार्यक्रम आहे तर तुम्ही पण थकले पाहिजे तेवढा. म्हणून महाराज या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची उत्तम अशी साथ मला आहे. तुम्ही सगळे परिचित मंडळी आहे म्हणून सांगते, एवढं कौतुक होत नाही. म्हणून महाराजांना धन्यवाद. आमचे या ठिकाणी ओंकार महाराज आहेत कागदे, काय गोड पक्वाज वाजवतात महाराज, सुंदर क्रिकेटही खेळतात बरं का महाराज. हां, आणि त्यांची आमची भेट आळंदीला झाली. खूप छान स्वभाव आहे. कमी वयामध्ये एवढं छान कला अवगत करणं ही अवघड गोष्ट आहे. तुम्ही हा पक्वाज ऐकताय, कानाला जरी गोड वाटत असेल, पण एक एक बोल बसवताना हातातून रक्त येतो, असे फोड येतात. इतके कष्ट या पक्वाजा पाठीमागे आहे. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आम्ही जेव्हा आळंदीवरून येत होतो सकाळ बसून महाराज म्हणले ताई आज नागपंचमी. काय आज नागपंचमी आहे, आजचा पहिला दिवस आहे नाही का. मग आपल्याला महादेवाचं दर्शन झालं पाहिजे नाही का. आज महादेवाचं जरा विशेष महत्त्व आहे आणि त्याच्याही पेक्षा नागाचं जास्त आहे, कारण ते भगवान शंकराचे प्रतीक आहेत म्हणून आज त्यांचं महत्त्व आहे. एरवी आपल्याला नाग दिसला की आपण काठ्या घेऊन धावतो, बरोबर आहे ना. पण आज जर दिसला तर आपण हात जोडतो नाही का. आम्हाला सकाळीच नागाचं दर्शन झालं आळंदीतून निघताना. मोठा नाग होता. ते गाडीतून उतरले, इथं तुम्ही थांबले तेव्हा ते हे ओंकार महाराज बसले. नावच ओम आहे महाराज. यांना सापाचं दर्शन झालं नागाचं. हे म्हटले तुम्हाला दर्शन झालं. म्हटले बरं झालं, आज भाग्यवान आहेत तुम्ही, तुम्हाला दर्शन झालं. हे बसले नाही तर इथं आम्हाला नागाचं दर्शन झालं. भाग्यवान आहे ना आम्ही, नागाचं दर्शन झालं, बरोबर आहे की नाही. तुम्हालाही दर्शनाला आणायचा होता नाग. पण आम्हाला धरता येत नाही, बाकी काही अडचण नाही. या ठिकाणी आमचे परमस्नेही परमार्थस्नेही हरिभक्तपरायण योगेश महाराज शेजूळ या ठिकाणी आहेत. खूप मोठं योगदान आहे. चांगल्या मोठ्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचं वास्तव्य झालं. अनेक कीर्तनकारांचा सुंदर परिचय आहे, घरगुती परिचय आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुमच्यासारखे निष्ठावंत आणि भाग्यवान वारकरी असावेत, तेव्हा असे कार्यक्रम होतात महाराज. आणि आम्हाला यायला मिळतं म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांच्या घरी आमचं आजचं भोजन होतं त्या दादांनासुद्धा मी धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांचं शूटिंग या ठिकाणी चालू आहे, सगळ्यांचं आवडतं चॅनल मराठी वास्पॉट, आमच्या अरविंद दादा या ठिकाणी आहे. अनेक कीर्तनं त्या ठिकाणी रेकॉर्ड केली बरं का. नुसतं आंधळे टाकलं तर सगळी लिस्टच येते महाराज. काय सांगू आता, काय काय सांगावं असा प्रश्न आहे. पण या शूटिंगमुळे असा एक फायदा झाला बरं का संतोष महाराज. शूटिंग असली का माणूस जरा तयारी करून निघतो.
नाही का लग्नाला निघलं की मेकअप करून निघतो तसं. हा महाराज लोकांची तयारी झाली महाराज तुमच्यामुळे. म्हणून या ठिकाणी मराठी व्यासपीठ आहे, ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्हाला पोहोचवलं, त्यांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी वेणीकरी दादा आहेत, थकले तर टेकून द्या. सर्व टाळकरी मंडळी आणि विशेषतः या ठिकाणी चोपदार आहेत, आमचेच पाहुणे दिसते ते पण. मला कळतच नाही ते मग कुणाकडे बघतात का इकडं बघते. म्हणलं विना घ्या नको नको विना नको म्हटले. होतं कधी कधी असं. आम्ही एकदा तिकडं कर्नाटकला फेसबुकवरून कार्यक्रम घेतला बरं का महाराज, तेव्हा यूट्यूब नव्हतं, 7-8 वर्षापूर्वी. लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल कुठं होतं आपण? नाही कर्नाटक. क्या बात आहे. मेमरी अशी पाहिजे, 4Gची रेंज पाहिजे. एरवी तर एकच काढलं रेंज वाटतं ना, काही हरकत नाही. कर्नाटकमध्ये आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्यांना कीर्तन जास्त काही माहीत नव्हतं की कसं करावं लागतं, टाळकरी हवेत की ना हवेत. ते म्हटले काय पाहिजे चालू करण्यासाठी. म्हटलं विना आणा. म्हटलं विना मी म्हटलं सर्च करा तुम्हाला सापडेल. म्हणे ते खाली मोठं भोपळा असतं नंतर असं दांडकं असतं ते का. म्हटलं हो. मग आणलं एका तालुक्याच्या ठिकाणीवरून. मग कीर्तन चालू झालं. 7 ते 9 कीर्तन होतं. 9 ते 11 कीर्तन करावं लागलं. कीर्तन चालू झालं, आम्ही पंचपदी चालू केली. नंतर गावातले लोक आले, त्यांना माहीत नव्हतं की असं समोरासमोर बसावं लागतं. ते पाठीमागं जाऊन बसले होते. नंतर पंचपदी झाली. म्हटलं विना द्या कुणाला तरी. एक जण उठला, विना घेतला, बाजूला जाऊन बसला. म्हटलं बसला तर बसू द्या, विना तर घेतला ना. पण 5-10 मिनिटांनी ते परत माझ्याकडे आले. म्हटलं का हो बाबा. म्हणे ताई हा घ्या विना. म्हटलं काय झालं. म्हणे माझा हात गळून आला. पण म्हटलं माझ्याकडं का. म्हणे तुम्ही नाही का माझ्याकडं दिला म्हणे विना. तुम्ही नाही घेतला तेच चांगलं केलं, त्यालाही 2 तास घेऊन बसवलं. म्हणून या ठिकाणी बाबा आहेत, त्यांना धन्यवाद. विशेषतः इथं हा जो कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार आहे, ह्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय माईक सिस्टीमला जाणार आहे. आमचे हिवाळे दादा, सोमनाथ दादा हिवाळे, एकाच भागातले आहेत आम्ही. गोड सिस्टीम त्या ठिकाणी देत असतात. नेहमी आम्ही त्यांचं फेसबुक लाईव्ह पाहत असतो. अनेक मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार, त्यांना तुम्ही सुंदर असा आवाज देत आहे. खऱ्या अर्थाने लांबचा प्रवास झालेला असतो, कधी आवाज चालतो चालतही नाही. रोजच माणूस सारखा दिसेल असं सांगता येत नाही. रोज माणसाचा चेहरा चेंज होतो, आवाज चेंज होईल, काय गोष्ट आहे. पण या ठिकाणी गोड अशी सिस्टीम आहे. आणि त्याहीपेक्षा हॉलमध्ये जरा आवाज ठणकतो. आता येत असेल तुम्हाला व्यवस्थित आवाज ना. हां, तरी म्हणजे जाणकार पाहिजे. मी नेहमी सांगत असते, माईक सिस्टीम लावायला त्याची सेटिंग त्याला माहीत पाहिजे. हां, ही सेटिंग जमली की बाकी सगळ्या सेटिंग जमतात. मी ह्या डग्ग्याबद्दल बोलते, बाकीच्या. म्हणून या ठिकाणी आमचे दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. सर्वांना मनापासून धन्यवाद. आजचा प्रथम दिवस आहे. गोड असा सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तुकोबराय म्हणतात. तुकोबरायला असंही म्हणता आलं असतं, सदा नाम घोष करा, हरी कथा करा, तेने सदा चित्ता समाधान. करा म्हणतात लोक महाराज, तुकोबराय करू म्हणतात. करा आणि करू या शब्दात फार महत्व आहे बरं का. करू, तुकोबराय म्हणतात चला आपण परमार्थ करू, चला आपण नामचिंतन करू. आता तुकोबराय स्वतः नामचिंतन करतात, म्हणून चला आपण करू. आणि त्यांना शोभतही, अधिकारही त्यांचा चांगला आहे, अनुभव सुद्धा परमार्थामध्ये त्यांचा उच्च कोटीचा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. अर्थात अधिकार नसेल, अनुभव नसेल, बोलण्याची पात्रता नसेल तर म्हणणं इतकं ठीक नाहीये. म्हणणं एवढं उचित वाटत नाही. कारण मी झोपतो, तुम्ही जा कीर्तनाला, कीर्तनाला जाणारा म्हणाल तू झोपतो मला कीर्तनाला जा म्हणतो.
तुम्ही काय करा, दर 15 दिवसाला एकादशी आली की एकादशीचा उपवास करत जा. पण बाबा तुम्ही भाकरी खाता त्याचं काय? तुम्ही करताय का? तुकोबाराय म्हणतात आम्ही नामचिंतन करतो. चला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असतं महाराज. प्रयोजन नसेल तर माणूस कोणतंच कार्य करत नाही. तसं पाहिलं की माणसं झाडाला पाणी घालायचं म्हटलं तरी काहीतरी कारण शोधतात, प्रयोजन. काहीतरी मिळत असेल, मोसंबीचं झाड आहे, पाण्याने जर चांगलं होत नसेल तर माणसं द्राक्षाच्या झाडाला दूध टाकतात, मोठा गज मिळणार आहे. कधी कधी तुळशीला पटकन पाणी घालत नाही, कारण काही काहींना माहिती आहे तुळशीच्या पानाची पत्रवाळी होत नाही, लाकडाचा बंगला बांधता येत नाही, तुळशीच्या झाडाखाली म्हशी बांधता येत नाही. प्रयोजन नाहीये, प्रयोजन आहे, पण तुळशीच्या ठिकाणी अदृश्य असं प्रयोजन आहे आणि द्राक्षाच्या झाडामध्ये दृश्य म्हणजे दिसणार आहे. तसा परमार्थ अदृश्य प्रमाणे आहे. तुकोबाराय म्हणतात तेले सदा चित्ता समाधान. नामचिंतन या करता करा की तुमच्या चित्ताला, अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिरता प्राप्त होईल, म्हणून नामचिंतन करा. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात या जगतामध्ये प्रत्येक माणसाजवळ तुम्ही जा, व्यावहारिक भाषेमध्ये सांगून जाईल, जो देखे वो दुखिया बाबा सुखिया नाही कोई रे. ज्याच्याजवळ तुम्ही जाल अनेक अनेक तुम्हाला कारणच ऐकायला मिळतील, दुःख ऐकायला मिळतील. आता काल परवा आम्हाला एक फोन आला होता महाराजांना. तो माणूस म्हटला ताई तुमच्या नावाखाली एक जण इकडं नारळ देतोय. आता कीर्तन ऐकून ऐकून तो शिष्य झाला असेल. वास्तविक पाहता मी त्या शिष्याला कधी पाहिलं नाही, मीच कुणाला नारळ देत नाही महाराज, मला देण्याची सवयच नाही. 4Gची असेल तर ठीक आहे, नाही तर लई लांबून डोक्यावरून जातं असं. अरे काय झालं म्हणे, असा असा व्यक्ती आहे तू नारळ देतो. म्हटलं कसे देतो? म्हणे मग कुणाला जर मुलबाळ होत नसेल तर नारळ देतो. तुमचं नाव सांगतो ना, आणखी एका मोठ्या महाराजांचं नाव घेतलं. मग महाराजांना फोन आला, मग त्याचा फोन आला जो नारळ देतोय. म्हटले महाराज मी ताईंचे कीर्तन ऐकले आणि म्हणून मी शिष्य म्हणून घेतोय. पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. किती जरी नारळ घेतले तर सुख येतं का? मला इथं सांगायचंय, जगामध्ये दुःखच दुःख आहे. पण तुकोबाराय म्हणतात या नामचिंतनाची ताकद अशी आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. डुलत असो. आज पखवाज वाजवताना महाराज किती घाम येत होता. डुलत असो. देहीच विदेही भोगो दशा परमार्थामध्ये. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, मग देहीच विदेही भोगू असो. या ठिकाणी परमार्थाची अवस्था आहे. डुलतो तो महात्मा असं नाही बरं का. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. डुलतो तो महात्मा नाही, म्हणजे डुलणारा महात्मा असं समजायचं नाही. एखादा डुलायला लागलं की तो महात्मा आहे त्याचे पाय धरायचे असं नाही. डुलणाऱ्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत महाराज. काही काही डुलता डोलता गटारीत जाऊन पडतात, त्यांना कळतच नाही घरची गादी का गावची गादी म्हणून. डुलतो तो महात्मा नाही. पण तुकोबाराय म्हणतात खऱ्या महात्म्याची अवस्था अशी आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. कारण असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा परमार्थाची अवस्था आहे. आज नामचिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. आम्ही कर्म करून सुद्धा आमच्याजवळ पापही येत नाही आणि पुण्य सुद्धा येत नाही. हे नामचिंतनाचे फायदे आहेत. विठ्ठल म्हणून तुम्ही नामचिंतन करा. करत असताना एकदा करून भागणार नाही तर सतत करा, सदा करा, सातत्य ठेवा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य उपासना करणारा भक्त असला पाहिजे. नित्य भगवंताचं नामचिंतन करणारा भक्त असला पाहिजे. नित्य
एकदा तर कोणी पण कीर्तनात आल्याच्या नंतर एकदा टाळी वाजवली वर्षभर पाहायचं काम असं चालणार नाही. नित्य सवय असावी वाणीला. वाणीला जर सवय लागली तर ती वाणी पडल्या पडल्या सुद्धा बोलत असते महाराज. ती वाणी झोपल्या झोपल्या सुद्धा भजन करत असते. आता महाराज ज्यांच्या घरी थांबणार आहे त्यांनी अनुभवा की झोपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या चाली गुणगुण गुणगुण चालूच असते. ही सवय आहे. तुकोबाराय म्हणतात अशी सवय आम्हाला आहे भगवंताचं नामचिंतन करण्याची. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेला गेले आणि गेल्याच्या नंतर नामचिंतन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. नामचिंतन चालू आहे तुकोबारायचं. बहिर दिशेला बसलेले आहे. तिथून एक शास्त्री चालला होता. त्या शास्त्रीने पाहिलं की तुकोबाराय बहिर दिशेला आलेले, नामचिंतन चालू आहे. ओ तुकोबाराय, कळतंय का तुम्हाला भगवंताचं नामचिंतन इतकं पवित्र आहे ना, अपवित्र जागेवरती नामचिंतन तुम्ही घेताय. पवित्र नाम, जे नामचिंतन एवढं पवित्र आहे ते नामचिंतन तुम्ही अपवित्र ठिकाणी घेताय. कळतंय का तुम्हाला? तुकोबाराय म्हटले सगळं कळतंय मला, पण काय करावं, वाणी थांबतच नाही. नामाचा घेतला से हो, नामाचा घेतला से, नामाचा घेतला से, नामाचा घेतला से. माझी झाली अनावर बाजा, माझी झाली अनावर बाजा. मला कळतंय हे अपवित्र असं ठिकाण आहे, पण काय करावं, माझी मज झाली अनावर वाचा. अनावर झालंय, नामचिंतन घ्यायची माझी वाणी थांबतच नाही. मग तो शास्त्री म्हटला, संतोष महाराज शास्त्री म्हटला, वाणी जर ऐकत नसेल तर एक काम करा ना. म्हटले काय? म्हणे तुमचं तोंड दाबून धरा. म्हटले तुमची वाणी थांब. कधी कधी काय होतं की माणसं जर गप बसत नसेल, चांगल्या व्यवहारामध्ये किंवा आपलं खेळतं लेकरू आहे 2-3 वर्षाचं आणि 4 माणसं पुढारी येऊन बसले आणि त्याची बडबड तो घरातलं सांगतो. मम्मी पप्पाला भांडते आणि पप्पा मम्मीला भांडतात. मग भांडता भांडता हे दोघं जण मारामाऱ्या करतात. मग असं काही बोलायला लागलं की मम्मी पळत येते किंवा पप्पा जागीच तोंड दाबतो त्याचं. म्हणजे याच्यावर फार चांगला उपाय, त्याला जागीच तोंड दाबा, तो बंद होईल. तुकोबाराय म्हटले तुम्ही म्हणताय की वाणी थांबत नाही, तुम्ही तोंड दाबून धरा ही थांबेल, पण तुम्ही एक काम करा ना, मी बहिर दिशेला बसलेलो आहे, माझे हातपाय गुंतलेले आहेत, तुम्हीच तोंड दाबा ना माझं. तुम्ही माझं तोंड दाबून धरा, थांबते का बघा. वास्तविक पाहता शास्त्री बुवाने जगद्गुरु तुकोबारायचं तोंड दाबलं. फायदा असा झाला महाराज, तुकोबारायचं जे तोंड दाबल्याच्या नंतर नामचिंतनाचा सप्लाय शास्त्री बुवाच्या अंगामध्ये गेला आणि त्यांचा रोमांच, अंगावरचे केस सुद्धा विठ्ठलाचं नामचिंतन करू लागले. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
जगावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, पहावा विठ्ठल. वास्तविक पाहता आपलं जीवन सुद्धा विठ्ठल असावं, विठ्ठलमय जीवन असावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष, चला नामचिंतन करू. संत तुकोबाराय करतात, संत नाथ महाराज करतात, संत श्रेष्ठ सावता महाराज करतात. महाराज नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, धन्य ते अरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तू. सावता महाराजांचा अधिकार आहे. महाराज नामचिंतन चालू आहे. विठ्ठल पायी गोविला गळा, हा गळा विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये ज्याने ओवलाय ते सावता महाराज. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आपलं जीवन भगवंताच्या नामामध्ये समर्पित केलं, त्या सावता महाराजांचा अधिकार किती मोठा होता. महाराज सावता महाराजांचा अधिकार, आषाढी वारीला सगळे संत जातात विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला, पण जगातले एकमेव संत असे संत शिरोमणी सावता महाराज की साक्षात भगवंत त्यांच्या भेटीला आरणगावी येतो. महाराज ही नामचिंतनाची ताकद. एकदा काय झालं, नामदेव महाराजांना त्या ठिकाणी भगवंत म्हटले, नामा तुला जरी वाटत असेल तू माझ्याजवळ राहतोय, पण तू कच्चा भक्त आहे बरं का. तू कच्चा भक्त आहे, मी कच्चा भक्त आहे देवा, मी कच्चा भक्त आहे. तू माझ्याच हातचं खातोय देवा, मी म्हणेल तिथं बसतोय, मी म्हणेल तेव्हा झोपतोय आणि मला कच्चं म्हणतोय. मग तुमचा पक्का भक्त कोणता आहे? ऐका, ऐकण्यासारखं आहे, विषय आला म्हणून सांगणार आहे. पक्का भक्त कोणता आहे? जे कर्मामध्ये सुद्धा भगवंताला पाहतात, जे भगवंत म्हणजेच कर्म समजतात, संत शिरोमणी सावता महाराज. भक्त कोणता चांगला आहे? देव म्हटले पाहायचं असेल तर चल माझ्याबरोबर. सावता महाराज मळ्यामध्ये काम करत होते, भगवंताचं भजन चालू होतं. भगवंत पळतच आले आणि सावता महाराजांना म्हटले की माझ्या पाठीमागे चोर लागलेले आहेत. ऐका, माझ्या पाठीमागे चोर लागलेले आहेत, मला कुठंतरी लपवा. सावता महाराज म्हटले लपायचं असेल तर हे बघा जवळच केळीचं झाड आहे, त्या पानाच्या पलीकडून जाऊन लपा, केळीचे पानं मोठे मोठे असतात, जा पलीकडून जाऊन लपा. नाही म्हटले, मागचे जे चोर आहेत ना ते साधे सुधे नाहीत, ते चतुर आहेत. वास्तविक पाहता नामदेव महाराज पाठीमागे होते, ते चतुर आहेत, ते मला शोधून काढतील, अशा ठिकाणी लपवा की मी कुणाला दिसलंच नाही पाहिजे. सावता महाराजांनी विळ्याने हृदय पाडलं, हृदयाबंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. सावता महाराजांनी साठविला हरी जिही हृदय मंदरी. साठविला दाता त्रैलोक्याचा,
दाता त्रिलोक्याचा नामचिंतनाच्या ताकदीवर संतांनी भगवंताला आपलंसं करून घेतलं म्हणून तुकोबराय म्हणतात. चला आपण भगवंताचं नामचिंतन करू. अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा श्री राधे. सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा क्या बात आहे. सात दिवसात हा ब्रह्मानंद तुम्हाला मिळणार आहे बरं का. सदा नाम घोष करू हरी कथा. आपण उशिरा कीर्तन चालू केले 12:30 सोडू आपण. आम्हालाही 2 वर्ष झालं कीर्तन नाही करायला भेटलं. ही वाणी भगवंताच्या नामचिंतना करता दिली आहे. मला माहिती आहे कुठलेही त्या ठिकाणी पब्लिक असू द्या, भाग कोणताही असू द्या, विनोदाचे फवारे मारल्याशिवाय तुम्ही फ्रेश होत नाही. यूट्यूबला कीर्तन ओढले की विनोद सापडतात, तशी सवय लागलेली असते. पण या ठिकाणी सगळे तुम्ही जाणकार मंडळी आहेत म्हणून विषय थोडा लांबवला. ही वाणी आपल्याला चांगलं बोलण्याकरता दिली, विशेषतः नामचिंतन करण्याकरता. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चेत. सत्य बोलण्याकरता तैसे जाचा निमवाळ मितले परी रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. वाणी मुळेच कळतो, ऐका, वाणी मुळेच कळतो माणूस हे सोन्याचं दुकान आहे की कोळशाचं आहे. बोलण्यातच लक्षात येतं बरं का. झाड जाणे जे फुले आणि माणूस जाणे जे बोले. बोलण्यावर माणसाची क्वालिटी, पात्रता कळत असते. हा कोणत्या क्वालिटीचा माणूस आहे. खऱ्या अर्थाने नवरा बायकोचे सुद्धा या धावपळीमध्ये, कामाच्या दिवसामध्ये एकमेकाला बोलायला टाईमच नव्हता महाराज. कोरोना आला तर महिना एका खोलीमध्ये 4 माणसं दामले. तेव्हा कळलं याचं बोलणं कसं आहे, याचं चालणं कसं आहे, याचं राहणं कसं आहे. ऑफिसला जातो, शेंट मारून जातो, तिकडून आला की फ्रेश दिसतो तसा नसतो हा एरवी. हे लॉकडाऊनमध्ये कळालं, हे कोरोनामध्ये कळालं. एक बायको बिचाऱ्या नवऱ्याची मान दाबत होती, डोकं दाबत होती, अशी डोकं दाबायला लागली आणि मोठ्या प्रेमाने प्रश्न केला बरं का बायकोने. सजूळ महाराज मोठ्या प्रेमाने प्रश्न केला, का हो मला सांगा तुमचं डोकं दुखतंय? हो ना, माझं डोकं दुखतंय. मी लग्न झाल्यापासून पाहते तुमचं डोकं दुखतंय. हो, डोकं दुखतंय. मला सांगा लग्नाच्या अगोदर जेव्हा तुमचं डोकं दुखत होतं तेव्हा तुमचं डोकं कोण दाबत होतं बरं? त्या नवऱ्याने गोड उत्तर दिलं बरं का वाघ महाराज. तो म्हटला लग्नाच्या अगोदर डोकं दुखी नव्हती म्हटले. लग्नाच्या अगोदर डोकं दुखी नव्हती, त्यामुळं दाबण्याचा प्रश्नच येत नाही. माणसं बोलतात आणि बोलायला वेळ दिला पाहिजे. आस्तिक वाचाळ नास्तिक वाचाळ, बोलल्याच्या नंतर कळतं माणूस कसा आहे. आता काही माणसं विनाकारण बोलत जातात. कधी फोनवर आपण टाइमपास करतो. हे शरीर, हा नरदेह आपल्याला देवाला भजण्याकरता दिलाय, पण याचा एक पार्ट देवाला न बसता आपण दुसरीकडे त्याचा उपयोग करत असतो. मोबाईलवरती किती तास बोलावं महाराज.
इतका स्टॅमिना आहे काय काय माणसाचा मोबाईलवरती बोलण्याचा. बाथरूममध्ये मोबाईल, विश्वासच नाही. आणि हे खऱ्या अर्थाने मीडियावाल्यांना कळालं बरं का, ज्यांच्या मोबाईल कंपन्या आहेत हे त्यांना कळालं की या जगामध्ये आस्तिक कोणीच नाही, नास्तिक मला म्हणायचं नाही, इमानदार कोणीच नाही. म्हणून प्रत्येक मोबाईलला कोड आहे. किती वेळ मोबाईलवरती बोलावं महाराज. मोबाईलमध्ये काही काहींना भानच राहत नाही. आता तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगते, मोबाईलमुळे माणसाला भान राहत नाही किती वेळेस बोलतोय. एक जण बायकोला सारखा लग्नाच्या अगोदरच बोलायचा, व्हॉट्सअपवरती बोलायचा बिचारा, डार्लिंग जेवली का, जानू झोपली का. व्हॉट्सअपवरती ती पण फास्ट चॅटिंग करून पाठवायची महाराज तिकडून. असं महिनाभर चाललं यांचं बोलणं, 1 महिनाभर. घरचे कंटाळे, ते म्हटले जाऊ दे, मुहूर्त नसला जरी, घरचे म्हटले मुहूर्त नसला जरी यांचं लग्न लावून द्या म्हटले. घरच्यांना माहीत होतं गिऱ्हाईक कसं आहे म्हणून. लग्न लावून दिलं. मंदिरामध्ये काय बोलली नाही महाराज. बिचारी पहिल्या रात्री मस्त घुंगट घेऊन आली. त्यांची ती पहिली रात्र. बेडवरती बसलेला हा बिचारी दूध घेऊन आली. दूध घेऊन आल्याच्या नंतर किती आनंद, जसं काय अमृताचा प्याला आणलाय तिने. दूध बाजूला ठेवलं आणि मोठ्या नवऱ्याने प्रेमाने प्रश्न केला, डार्लिंग आपलं नवीन लग्न झालंय. कोणी जम्मूला जातंय, कोणी काश्मीरला जातंय, कोणी देहरादूनला फिरायला जातंय, कोणी कुठं कुठं फिरायला जातंय. तुला कुठं जावं असं वाटतं? जी महिनाभर व्हॉट्सअपला चॅटिंगवर बोलत होती, एकदाही फोनवर बोलली नाही, ती राहिली म्हणली मनानं आपण जम्मू ताजमीरला फिरायला जाऊ म्हटली. आता लेट कळालं महाराज तुम्हाला. बोलण्याचे फायदे सुद्धा आहेत बरं का. बोलत जा अगोदर, एखाद्या वेळेस तरी बोलत जा. हां, मोबाईलचं इतका कधी कधी महाराज कळत नाही आपण कुठं बसलेले आहेत. रस्त्याने जरी माणसं चालले ना, आपण आवाज दिला आणि ते सरळ निघून जातात येड्यासारखं. पहिले येडे निघायचे बघा तसे, आता मोबाईलवरती माणसं सरळ निघून जातात. एक जण बहिर दिशेला गेलं टमटम घेऊन, आता आले ते 12,000चे. आता काही लय हुशार आहे महाराज, त्यांनी मोदीला फसवलं आणि रोज बाहेर बहिर दिशेला गेला. मोबाईलच्या नादामध्ये फेसबुकवर घेत गेला. आता शेअर चॅटवर आला. बहिर दिशेला गेला, बसला, त्याचा कार्यक्रम झाला. मोबाईल हातातच आहे. मोबाईलच्या नादामध्ये शेजूळ महाराज, मोबाईलच्या नादामध्ये या बात्राने तोंडच धुतलं घरी आला. तुमच्या लक्षात आलं म्हणजे बस झालं. ही वाणी आपल्याला चांगलं बोलण्याकरता दिली, भजन करण्याकरता दिली. 1957 साली गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन वज्रा स्टेशन मुंबई या ठिकाणी झालं. आणि बाबांनी कीर्तनात सांगितलं की माणूस बोलून जातो पण चूक मात्र लक्षामध्ये येत नाही. कधी कधी आपण बोलतो पायात चप्पल घाला किंवा पायात बूट घाला, अर्थात पायात बूट न घालता आपण पायच बुटात घालतो. पायात बूट घालतो का आपण? डोक्यात टोपी घाला. डोक्यात टोपी की टोपीत डोकं? टोपीवाले बोला. काचच घातली, टोपीत डोकं. बोलता बोलून जातो. अजून सांगू, त्यावेळेस गाडगे महाराजांनी एक दृष्टांत छोटासा सांगितला होता. आई वडील जेवत असताना 5 वर्षाचा मुलगा रडायला लागला. बापाने सांगितलंय त्याला पाळण्यामध्ये टाक. हिने टाकलं आणि तो मुलगा जास्त रडायला लागला. ती म्हटली हे बघा, तो काही पाळण्यामध्ये झोपत नाही, तो जास्त रडतोय. तिने मांडीवरती घेतलं बाळ. परत बापाने आवाज दिला, त्याला पाळण्यात टाक. ती म्हटली तो पाळण्यात झोपत नाही. त्या पोराचा बाप म्हटला तो कसा झोपत नाही, त्याचा बाप झोपन म्हटला. तुमच्या लक्षात येत असेल तर ठीक आहे. माणसं बोलून जातात, विचार करत नाही. बोलण्यापूर्वी विचार केलेला चांगला. म्हणून जगण्यापूर्वी या वाणीने नामचिंतन केलेलं चांगलं, म्हणजे जगण्यात मजा येईल. सदा नाम घोष करू हरी कथा. चला आपण हरी कथा करू, नामचिंतन करू. तुकोबाराय म्हटले करू, लोक म्हटले काही हरकत नाही करायला, पण मला सांगायचा फायदा काय? तेने सदा चित्ता समाधान. तुकोबारायला असंही म्हणता आलं असतं की तेने सदा डोक्या समाधान. कधी कधी माणसं म्हणतात ना डोकं शांत राहत नाही. सगळे अवयव शांत राहतात, फक्त मन शांत राहत नाही महाराज. बहुचंचल चपळ, बहुचंचल चपळ,
येता जाता नलगे वेळ नलगे वेळ येता जाता नलगे वेळ नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ नलगे वेळ बहु जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ नलगे वेळ नलगे वेळ बहु चंचल चपळ बहु चंचल चपळ मन इतकं चंचल आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिर करण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. म्हणून ते नामचिंतन या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. सगळ्या सप्ताहाचं, सगळ्या परमार्थाचं, सगळ्या ग्रंथाचं सार जर काय असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून आपल्याला ते नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वा वा, सगळ्यांनी घ्या. क्या बात आहे. अरविंद महाराज कॅमेरा फिरवा एकदा. घेतले सगळ्यांनी? राहू द्या सकाळपर्यंत. भारी दिसता बरं का तुम्ही. महिला मंडळ. विठोबा रखुमाई सर्वांनी खाली हात घ्या. लय हुशार आहेत महाराज लोक. ते म्हणले आम्ही पहिलेच वर घेत नव्हतो. का वर घ्या आणि खाली घ्या. हुशार मंडळी आहेत. माणसाने चित्ताने परमार्थ करावा. वारीला नाही जाता आलं तर मनाने वारी करता आली महाराज. या वर्षी, मागच्याही वर्षी मनाने वारी करता आली. मनाने परमार्थ करावा. नाही तर इथं येऊन बसलो आणि मन मात्र जर कुठेतरी फिरत असेल, चित्त नाही ना मी, चित्ताने भगवंताला तुम्ही अर्पण केलं, तुमचा संसार देव सांभाळत असतो. नाथ महाराजांच्या घरी देव पाणी वाहतोय, कारण परमार्थ पक्का आहे. संसार भगवंत सांभाळतो. आपकी कृपा से सब काम हो रहा है. बसा. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा
आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा, आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा, आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा, आपकी कृपा से सब काम हो रहा है. त्या नामचिंतनामध्ये एवढं दंग व्हावं की ती राधिका त्या श्रीकृष्णामध्ये दंग होऊन नामचिंतन करते. देवा तुला माहिती आहे का, सहज अक्रोर घ्यायला आला आणि तू रथात जाऊन बसलाय. देवा एवढी सहजता तुझ्यामध्ये आहे, पण आमच्यात एवढं धाडस नाही रे देवा. तुला माहिती आहे का, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा युरो रो कहे तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया, तेरे मुरलियों ने बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया, तेरे मुरलियों ने बासरी वाजली की थांबतो रे देवा मी, डोक्यावरती माठ आहे कळत नाही, विसरून जातो देवा. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी, तीसरा 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 तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो भगवंता. तुझ्या वाणीकडं पाहिलं तर वाणी बोलायला लागते देवा, तुझ्या मूर्तीकडं पाहिलं तर आम्ही ध्यान विसरून जातो. खऱ्या अर्थाने असा परमार्थ प्रत्येक गोपीच्या जीवनात असावं, गोपिकांच्या जीवनामध्ये असावा. देवा तू असला म्हणजे जगातलं आम्हाला जाणावे नेणावे काय घेणं नाही, कशाला जाणण्याची गरज नाही देवा. तुम्ही बघा, लहान मूल असतं, लहान मूल ज्याने देवाला जाणलं त्याला जगातलं कोणत्याही गोष्टीला जाणण्याची गरज पडत नाही. लहान मूल असतं 2 वर्षाचं, त्याला जर बाकीच्या गोष्टी आपण सांगितल्या तर त्याला काहीच कळत नाही. ऐका, त्याला बाकी काहीच कळत नाही. पण त्याला काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही असं नाही, त्याला आई कळते. आणि ज्याला आई कळते त्याला जगातलं बाकीचं काही नाही कळालं तरी चालतं महाराज. तसं ज्याला देव कळतो त्याला जग नाही कळालं तरी चालतं. म्हणून त्या देवाचं नामचिंतन करावं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये प्रत्येक भक्ताची जी अवस्था होते, अभंगाचं 3रं चरण. आसो ऐसा कोठे हात बसिला, आसो ऐसा कोठे हात बसिला, आसो ऐसा कोठे हात
ओळखले आलो सर्व अलंकार देहीच विदेही भोगू दशा परमार्थामध्ये भान विसरून जावं अन्य ठिकाणी भान विसरू नये बरं परमार्थामध्ये भान विसरून जावं अन्य ठिकाणी भान विसरून चालत नाही महाराज हा संगत करत असताना सुद्धा भान ठेवून केली पाहिजे बोलत असताना भान ठेवून बोललं पाहिजे बसत असताना भान ठेवून बसलं पाहिजे वागत असताना भान ठेवून वागलं पाहिजे हां नाही तर काय आहे मग कुणाशी आपण भांडण करतोय हे भान ठेवलं पाहिजे कधीतरी नाही तर 10वीचा मुलगा बालवाडीच्या मुलाशी भांडणं करतोय हे जेवढं शोभा देत नाही हां भान ठेवलं पाहिजे माणसाने जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे का एकदा वाघाचं आणि गाढवाचं भांडण लागलं वास्तविक पाहता मित्रता जोडण्याची अशी काही गाढवामध्ये पात्रता नाही आणि वाघाला तेवढी डोकेलिटी नाही इतकं भांडण लागलं भांडण इतकं सुंदर होतं गाढव म्हणत होतं बरं का वाघ महाराज गाढव म्हणत होतं की हे जे हिरवं गवत दिसतंय हे तुला हिरवं दिसतंय पण हे हिरवं नसून हे पिवळं गवत आहे काही काही गाढवं म्हणतात हा जो तुम्हाला मंडप दिसतोय हे जे कीर्तन दिसतंय हे काय कीर्तन नाही मग काय हे असंच तमाशासारखं ज्यांना कीर्तन तमाशासारखं दिसतंय खऱ्या अर्थाने आता हे गाढव आपल्याला पाहायला मिळतात सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराज हां असे समोर आले का ताई तुमचं कीर्तन ऐकतो का आम्ही काय चिंतन काय गोड कीर्तन पाठीमागं फेसबुकला टीका यूट्यूबला खालीहून कमेंट आणि आम्ही जर ओपन केलं मी म्हणून नाही सांगत पण जेवढे यूट्यूबला आहेत महाराज साधे सायास करावं लागत नाही साधे कष्ट नाहीत मी नेहमी सांगत असते आजही माझ्या बापाचा जोग महाराज संस्थेचा 1962 सालचा दाखला माझ्या मोबाईलमध्ये बाकीच्यांनी दाखवा साधं योगदान नाही आमच्या वडिलांपासून आलेली ही परंपरा एखाद्या कीर्तनाला निघायचं माहीत नसतं आम्ही सकाळी कुठे आहे आमच्या एका महाराजांचा गावाच्या जवळच ॲक्सिडेंट झाला आता ते काही इकडचं गाव नव्हतं इकडचं असतं तर लोकांनी टेम्पो भरून तिकडं गेले असते हे मला माहिती आहे मी जाणकार आहे आम्ही फिरतो पण गाव अशा ठिकाणचं होतं महाराजांचा ॲक्सिडेंट झाला हे कळालं ना त्या लोकांनी दुसरा कीर्तनकार आणून उभा केला आणि कीर्तन ऐकलं पण महाराजांचा अपघात बघायला गेले नाही अशा अनेक घटना घडल्या आहेत काहींचे पाय गेलेत काहींचे हात गेलेत इतका अट्टहास इतका सायास असं सायासाने परमार्थ हा करावा लागतो कमेंटद्वारे काही माणसं बोलतात महाराज बोलायचं असेल कधीतरी समोर येऊन बोला आमच्या चुका होत असेल तर आम्ही सुधारायला तयार आहे पात्रता नसताना तुम्ही बोलू नका एवढीच खंत आहे फक्त ज्यांच्या गळ्यात माळा नाही ते म्हणतात नाही कीर्तन असं झालं पाहिजे कीर्तन यूट्यूबला अशी कमेंट तशी कमेंट अरे पहिली माळ घाल आम्ही साधा वडापाव खायचा म्हटलं की गाडीच्या खाली उतरत नाही तुम्ही इकडं तिकडं बोंबलत फिरता साधं योगदान नाही महाराज माझ्या अनेक भगिनी अशा आहेत मी तर जेव्हापासून कीर्तन करायला लागले महाराज मी आता आमचे शेजूळ दादा या ठिकाणी आहे माझे बंधू आहेत म्हणून एवढ्या धाडसाने बोलणार आहे मी जेव्हापासून कीर्तन करायला लागले तेव्हापासून हा डोक्यावरचा पदर आणि हे जॅकेट काढलं नाही तुम्ही माझ्या माहेरकडचे लोक आहेत म्हणून आजही मी तुम्हाला सांगेल लोक म्हणतात जॅकेट का घालतात महिला आज मी हे यूट्यूब इथं सांगणार आहे जॅकेट हा काही शो नाही आहे आमचा कीर्तनाचा प्रदर्शन करण्यासाठी जॅकेट नाही आता कीर्तन 2 तास झाल्याच्या नंतर मी तर 5,000ची साडी घालू शकत नाही का म्हणाल ती डिझाईनची साडी घालू शकते मला अधिकार आहे मी महिला आहे मला अधिकार आहे हे जॅकेट याच्या करता आहे यूट्यूबद्वारे सांगणारे हे जॅकेट फॅशन म्हणून नाही हे जॅकेट त्या ठिकाणी अंग झाकण्यासाठी आम्ही घालतोय हे तुम्ही लक्षात ठेवा बाकीच्या बायका खाली बसून कंबर त्यांची झाकत असेल खऱ्या अर्थाने लक्ष तिकडं जात असतं म्हणून हे जॅकेट आम्ही घालतो महाराज तुम्ही आम्हाला आई वडिलांच्या नजरेने पहा तुम्हाला काही वाईट दिसणार नाही तुम्ही भावाच्या रूपाने पहा तुम्हाला वाईट दिसणार नाही मला पात्रता सांगायची ज्याची पात्रता नाहीये ज्याची योग्यता नाहीये त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी बोलू नये म्हणून पात्रता पाहून माणसाने मैत्री करावी आपलं चाललं होतं वाघाचं आणि गाढवाचं काही गाढव आपल्याला भेटतात वाघोबा म्हणत होता वाघोबा म्हणत होता गवत हिरवय फार मार्मिक विनोद आहे दृष्टांत आहे गवत हिरवय गाढव म्हटलं नाही गवत पिवळय
गवत कसं आहे? पिवळं आहे. वाघ म्हटला नाही नाही हिरवं आहे. हे दोघांचं भांडण जंगलाच्या राजाकडे गेलं, सिंहाकडे भांडण गेलं. आणि सिंहाकडे भांडण गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती सभा बसली महाराज, सभा भरली. भांडण सांगण्याची त्या ठिकाणी वेळ आली. वाघ म्हणतोय बर का राजे साहेब, मला सांगा गवत हिरवं आहे, तरी हा गाढव म्हणतोय गवत पिवळं आहे. तुम्ही सांगा गवत हिरवं आहे की पिवळं आहे? याचं योग्य की माझं योग्य आहे? माझं बरोबर आहे की याचं बरोबर आहे? एवढ्या सभेमध्ये सिंह बोलून गेला, एवढ्या सभेमध्ये सिंह बोलून गेला, गवत पिवळंच आहे. ऐका, गवत पिवळंच आहे आणि गाढव बोलतो ते बरोबर आहे. सभा त्या ठिकाणी मोडली. बाकीचे आपापल्या घरी निघून गेले, गाढवही निघून गेला. पण वाघाला खंत वाटली. तो मात्र एकांतामध्ये सिंहाला भेटला आणि विचारलं, का हो मलाही माहिती आहे की गवत हिरवं आहे, नुसतं मलाच माहीत नाही तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे गवत कसं आहे? हिरवं आहे. तरी सुद्धा भर सभेमध्ये गाढवाची योग्यता तुम्ही ठरवली, गाढवाला बरोबर म्हटलात आणि मला चुकीचं म्हटला. मला सांगा गवत पिवळं आहे की हिरवं आहे? त्यावेळेस सिंह म्हटला, गवत हिरवंच आहे हे मला माहिती आहे, गवत हिरवंच आहे पण मला माहिती आहे. पण एक सांग, तू ज्याच्या नादी लागून बोलतोय, तुला चुकीचं का ठरवलं? अरे ज्याच्या नादी लागून तू भांडतोय, एवढी मोठी सभा बसवली, हे तुझ्या लक्षात असू दे की हा गाढव आहे. हा गाढव आहे म्हणून आमची योग्यता आम्ही टिकवतो. आमच्या योग्यतेमुळे आम्ही रिप्लाय देत नाही कुणालाच. नाही तर तुमचे किती फ्रेंड आहे महाराज, आमचे गावोगावी भक्त आहेत महाराज. शेजूळ महाराजांसारखे बंधू आहेत मला हजारो, रक्षाबंधनला फोन करणारे. एका भागात एक फोन केला तर कायमचं फेसबुक लॉक होईल, मोबाईलवरचं नाही घरचं सुद्धा. म्हणून माणसाने योग्यता पाहावी. परमार्थामध्ये योग्यता जर असली तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. त्या संतांच्या जोरावर हा परमार्थ चालू आहे महाराज. म्हणून त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली 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 हा शूरता दाखवायची असेल, जननी जने तो भक्त जने, दाता या शूर जने. नाही तो जननी वांज भले, आई तुला जन्म द्यायचा असेल तर विनंती आहे, बळीराजासारख्या दात्याला दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे, छत्रपती शिवरायांसारख्या शूराला जन्म दे. नुसत्या दारुड्याला जन्म देऊन वांज राहिली तरी काही हरकत नाही. वेळ आपल्याकडं तसा कमी आहे, पण तरी शिवाजी महाराजांसाठी मी एक 5 मिनिटं घेणार आहे. ज्यांच्या सामर्थ्यावर उभा महाराष्ट्र उभा आहे, आपण हे कीर्तन करू शकतो, संप्रदाय उभा आहे, हिंदू धर्म उभा आहे, त्या महाराजांकरता आपण एक 10 मिनिटं घेऊया. बालराजे शिवाजी महाराज पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. मासाहेबांनी एका दासीला बोलवलं, दासी इकडे. वास्तविक पाहता तिला एक बाळ होतं, तुझं बाळ घेऊनच आहे. ती आली आली बसली. मासाहेब बोला, मुजरा करते. हे बघ दासी, मला एक काही वेळानंतर मी बाहेरून येणार आहे, मला बाहेर थोडं काम आहे, मी बाहेर जाणार आहे, काही वेळ मी बाहेर थांबणार आहे. तू एक काम कर, तोपर्यंत बाळराजाजवळ बैस. बाळराजे जरी उठले तर झोका दे, पण एक कर, बाळराजांना रडू देऊ नकोस. ऐका, बाळराजांना रडू देऊ नकोस, कारण त्यांना रडायचं नाही तर लढायचं शिकवायचं आहे. दासी बिचारी आपलं बाळ घेऊन त्या पाळण्याजवळ बसलेली आहे. पाळणा हलवते, पाळणा हलवते. मासाहेब बाहेर गेलेला आहे. मासाहेबांना जास्त वेळ लागला. बाळराजे उठले. बाळ कोणतंही असू द्या, उठल्याबरोबर त्याला काय पाहिजे? आई पाहिजे. काय पाहिजे? आई पाहिजे. आई दिसत नाही, मासाहेब दिसत नाही. राजे रडायला लागले. दासीच्या लक्षात आलं मासाहेबांनी काय सांगितलं होतं, बाळराजांना रडू देऊ नकोस. रडण्याचा आवाज राजवाड्याच्या बाहेर जाता कामा नये, लढायचं शिकवायचंय. दासीच्या लक्षात आलं बाळराजांना भूक लागलेली, काही केल्या थांबत नाही. दासीने काय केलं, पटकन स्वतःचं बाळ उचललं मांडीवरून आणि खाली ठेवलं.
बाळराजांना पाळण्यातून काढलं, मांडीवरती घेते, पाहते भूक लागलेली आहे म्हणून बाळराजे रडतायत. दासीने काय केलं, भूक लागलेली आहे म्हणून स्वतःचं स्तनपान केलं. त्या दासीने महाराजांना स्वतःचं स्तनपान केलं. 2 मिनिटात भूक भागली, महाराज झोपले, परत पाळण्यामध्ये टाकलं. काही वेळानंतर मासाहेब घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर विचारलं दासीला, का ग दासी, उठले नाहीत वाटतं बाळराजे? बरं आता खोटं बोलावं इतकी ताकद, एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये नाहीये. मासाहेब उठले होते. रडले का मग? हो मासाहेब रडलेही, भूक लागली असेल ना म्हणून रडत असेल. हो मासाहेब भूक लागली होती म्हणून राजे रडत होते. अगं पण परत झोपी गेलेत, मग तू काय केलंस? अंगाचा थरकाप होत होता. दासी बोलून गेली, खोटं बोलण्याचं सामर्थ्य नाही मासाहेब माझ्यामध्ये. बाळराजांना भूक लागलेली होती, मी काय केलं, माझं स्वतःचं बाळ मांडीवरून खाली घेतलं, बाळराजांना माझ्या मांडीवरती घेतलं. भूक लागलेली होती म्हणून बाळराजांना मी स्वतःचं स्तनपान केलं. हे शब्द मासाहेबांच्या कानावर पडले. महाराज मासाहेबांनी इकडं तिकडं न पाहता बाळराजे पाळण्यामध्ये झोपलेले आहेत, पाळण्यामध्ये झोपलेल्या बाळराजांचे पाय पकडले आणि पाय पकडून गारगार गारगार असं फिरवलं. जेवढं दासीचं दूध पिलं होतं सर्व दूध बाहेर टाकलं आणि मग दासीला सांगितलं, छत्रपती शिवरायांना जर घडवायचं असेल त्याला दासीचं दूध नकोय, त्याला मासाहेबांचं दूध पाहिजे, त्याला मासाहेबांचं दूध पाहिजे. जननी जने तो भक्त जने. म्हणून आई अशी बना की तुमच्या पोटी शूर वीरांनी जन्म घेतला पाहिजे. तुमच्या हातून नाही चांगलं कार्य करता आलं तर वाईट कुणाचं करू नका. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. या ठिकाणी जाता जाता सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी आमचे हिवाळे दादा आहेत, गोड सिस्टीम देता. जालना जिल्ह्याचं भूषण आहे महाराज. तुमचं सहकार्य प्रत्येक गावाला घडो, वारकरी संप्रदायाचा ओलावा तुमच्या आयुष्यामध्ये अखंड राहो, माऊली चरणी प्रार्थना करते. आमचे योगेश दादा शेजूळ या ठिकाणी आहे. सकाळपासून तुमच्या इथं कीर्तन करून गेलेले 2-3 कीर्तनकारांचे फोन आले. महाराजांचा माझा प्रत्यक्षात भेट नव्हती, परिचय नव्हता. फेसबुक लाईव्ह मागं करायचं होतं पण आमच्या गावी रेंज नव्हती. आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो. संतोष महाराज लॉकडाऊनमध्ये मला कळालं कांदे कसे काढतात. लय अवघड आहे महाराज. बाकीच्यांना काय काय कळालं मला माहीत नाही, पण मला तेव्हा कळालं कांदे काढावं लागतात उन्हामध्ये बसून. म्हणून या ठिकाणी दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. मराठी वासवट आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे ओम दादा आहेत, गोड पकवास वाजवतात. या ठिकाणी सर्व तुम्ही रसिक मंडळी. आमचे संतोष महाराज आहेत आणि ओम महाराज आहेत. आमचे या ठिकाणी चोपदार बाबा आहेत. उद्या नाही म्हणू नका विण्याला बरं का, एखाद्या बारीने. आता तरी आम्ही नुसते डोळ्याने आंधळणे, आडनावाने आंधळे. तुमचे पाहुणे सापडतील तुम्हाला एखाद्या लिस्टमध्ये, जरा सांभाळून घ्या. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. शेवटची भैरवी होईल.